आपल्यासोबत उपस्थित राहत आहेत बुद्धविहार समन्वय समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बबन दादा बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आपले आजचे व्याख्यान आदरणीय बबन सर्वांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो। बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक सन्माननीय मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांचं देखील हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आजच्या या 34व्या व्याख्यानामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून मी आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घेऊन आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी आणि त्यानंतर आजचे आपले व्याख्याते आदरणीय बबन दादा यांना सन्मानपूर्वक व्याख्यानासाठी पाचारण करावे। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज, गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि पंचांग प्रणाम करतो। पृथ्वीच्या पाठीवर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा उपदेश करण्याकरिता जे भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत पदापर्यंत नेण्यासाठी श्रम करतात त्या सर्व श्रमणांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रथम क्षमा याचना करेल। म्हणते आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हा सर्वांना क्षमा करावी। या क्षमा याचनेनंतर मी भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो। ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, एक श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व, वंदनीय व्यक्तिमत्व, अनुकरणीय व्यक्तिमत्व असलेलं वंदनीय बबनदादा चहांदे यांना वंदन करतो। व्याख्यानासाठी जुळलेल्यांमध्ये जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतील त्यांना वंदन करतो। जे बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असतील त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो। उपक्रमाचे मुख्य समन्वयक, शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेश पाठारे यांचं स्वागत करून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। दादांना आपण ऐकू तत्पूर्वी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया। आपण सगळ्यांनी जिथे असाल तिथे जसे असाल तसे हात जोडावे। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं
भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्कातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावाद वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेरय मज्ज पमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मित्रांनो, आज आंबेडकरी साहित्याच्या भाष्यकार, आंबेडकरी चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या गेल आंबेड उर्फ शलाका पाटणकर, काल त्यांचं निधन झालं आणि आज त्यांचे सांगली येथे अंत्यसंस्कार पार पडले। त्यांना आदरांजली वाहण्याच्या पूर्वी त्यांच्याविषयी 2 मिनिट आपण माहिती जाणून घेऊया। त्या मूळ अमेरिकन लेडी आणि 25व्या वर्षी एक शिक्षिका म्हणून अमेरिकेच्या धोरणाचा एक भाग म्हणून त्यांना भारतामध्ये पाठवण्यात आलं।
आणि त्या भारतीय जीवनाचा त्यासोबतच त्या अभ्यास करू लागल्या. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले अस्पृश्यतेच्या विषयी, जातीयतेविषयी, अंधश्रद्धेविषयी, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विषयी, एकंदरीतच विषमतेच्या विषयी, गरिबीच्या विषयी, शेतकऱ्याच्या पिळवणुकीच्या विषयी. हे सारे प्रश्न त्यांना भारतात राहण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणाचं कार्य करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. आणि हे सगळं करीत असताना पाटणकर, भारत पाटणकर, डॉक्टर भारत पाटणकर या कामगार आणि श्रमिक नेत्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्या भारतीय समाज जीवनामध्ये एक सून, एक भारतीय म्हणून त्या रुजायला लागल्या. समाजशास्त्रज्ञ हा त्यांचा विषय जरी असला तरी त्यांना इतिहासाचं वेड लागलं आणि संत साहित्याचे गाढा अभ्यास करून त्याचा नव्यानं अन्वयार्थ मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेकदा अस्मितादर्श मेळाव्यामध्ये आणि अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाच्या मध्ये त्यांना आपण ऐकलेलं आहे. आणि अशा प्रमाणे त्यांचं या बुद्ध, फुले, आंबेडकर आणि मार्क्स या विचाराच्या चौकटीमध्ये त्या इथे काम करायला लागल्या आणि आंबेडकरी चळवळीचा, मार्क्सवादी चळवळीचा त्या एक भाग होऊन राहिल्या. अमेरिकन असतानाही चांगल्या मराठीत बोलतात, मराठीत लिहितात. संत तुकारामाच्या बद्दल त्यांनी इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं. असा खूप त्यांनी ब्राह्मणवादाची चिकित्सेतून बऱ्याच आपलं चिंतन त्यांनी पुस्तक रूपानं मांडलेलं आहे. आणि काल त्या निघून गेल्या आपल्यातून आणि आज त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला. आपल्या बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं आपण त्यांना 1 मिनिटाची आदरांजली वाहूया. आपण शांतपणे मौन पाळून त्यांना सद्गती प्राप्त हो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून मुक्ती मिळो यासाठी आपण 1 मिनिटाची मंगल कामना करूया. सारे प्राणी मात्र सुखी होत, सारा परिवार दुःखातून मुक्त होत, अशा पद्धतीची आपण मंगल कामना करा.
अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपज्जित्वा निरुज्जन्ति ते उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपज्जित्वा निरुज्जन्ति ते उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपज्जित्वा निरुज्जन्ति ते उपशमो सुखो साधु साधु साधु. या आदरांजलीनंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. त्या दिवशी वंदनीय बबनदादा चहांदे यांनी धम्म पर्यटनाच्या संबंधानं अर्धवट आपल्याला माहिती दिली आणि या सभेला आपण त्याच दिवशी सांगितलं होतं की जसाही वेळ मिळेल तसं आपण दादांना पुन्हा या विषयावर मांडणी करण्यासाठी संधी देऊया. याचा उपयोग समाजासाठी, चळवळीसाठी आणि एकंदरीतच धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आहे. हा व्याख्यानापुरता विषय नाही आहे. आपल्या मनामध्ये संकल्प करण्याचा आणि धम्माला गती देण्याचा हा भाग आहे हे समजून आपण श्रद्धेनं ते ग्रहण करावं. त्यासाठी मी वंदनीय बबनदादा चहांदे यांना विनंती करतो, दोन्ही हात जोडून विनंती करतो की दादा आपण धम्म पर्यटन या विषयावरती मांडणी करावी अशी मी याचना करतो. आदरणीय वंदनीय बबनदादा चहांदे. Muted. दादा जय भीम. सर्वांना नवबुद्धाय. जय भीम. तथागत महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध आपण सर्वांचे पितामह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज या सर्वांना मी वंदन करतो. आणि 21 तारखेला या विषयावर मला अचानक बोलावं लागलं होतं. फारशी तयारी नव्हती आणि जे बाहेरगावचे एक वक्ते आपल्या व्याख्यानाला जोडलेले होते ते तांत्रिक कारणामुळे आपण त्यांना ऐकू शकत नव्हतो आणि त्यामुळे अशोक भाऊंचा आदेश हा मानला पाहिजे असतो, तो मानून हा विषय जो माझ्या आवडीचा म्हणण्यापेक्षा श्रद्धेचा हा माझा विषय आहे. हा विषय माझ्यापुरता श्रद्धेचा राहू नये तर तो सर्वांचा श्रद्धेचा विषय व्हावा या हेतूनं धम्म पर्यटन ह्या विषयावर मी
एक साधारण 20-25 मिनिटं बोललो. साहजिक आहे की त्यावेळी एकतर अचानक बोलावं लागलं आणि फारशी तयारी नव्हती, पण जे बोललो ते महत्वाचंच होतं. आणि आजच्या व्याख्यानामध्ये जे 21 तारखेला जे काही बोललो थोडं बहुत नैसर्गिक आहे की त्याची पुनरुक्ती कदाचित होऊ शकेल. त्याच्यामुळे त्या व्याख्यानाला जे जोडलेले होते त्यांना काही बाबतीत असं वाटेल की ही तर पुनरुक्ती होती आहे, तेच ते बोलतायत, परंतु माझ्याऐवजी आणखी कोणीही वक्ता त्याच विषयावर जर बोलत असेल तर त्याची थोडी बहुत तरी पुनरुक्ती होईल. तर मी विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी मला एकूणच साहित्याच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये संमिलित राहिलेल्या अमेरिकेहून इथे अभ्यास करण्यासाठी आलेल्या गेल आंबेड या आंबेडकरी चळवळीच्या प्रेमात पडल्या, भारतीय लोकांच्या प्रेमात पडल्या आणि इथेच त्या राहिल्या. तिथलं नागरिकत्व घेतलं. इथल्याच भारत पाटणकर नावाच्या व्यक्तीशी त्यांनी विवाह केला आणि अंत्यसंस्कार त्यांचे शेवटी इथेच झाले. अशा त्या महाविभूतीला मी पण त्यांना अभिवादन करतो, आदरांजली व्यक्त करतो. आणि धम्मपर्यटन या विषयावर काय धम्मपर्यटन आहे नेमकं या विषयावर मी बोलायला प्रारंभ करतो. आपण धम्माच्या संदर्भामध्ये या एकूण वर्षावासाचा जो कालावधी चाललेला आहे, नाना अंगांनी त्रिपिटकापासून तर धम्मपदापर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयावर धम्म समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तत्वज्ञानाच्या पातळीवर हा धम्म आपण समजण्यासाठी अत्यंत लालायित झालेले आहात आणि आपण म्हणून या व्याख्यानाला जोडता की अनेक महनीय भंते, महनीय विचारवंत या व्याख्यानमालेला जुळून आपले विचार धम्माच्या संदर्भात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भात, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्याविषयी, त्यांच्या पुस्तकांविषयी आपण ऐकतो आणि धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. उपस्थित सर्व मंडळी ही अत्यंत माझ्यासाठी आदरणीय आहेत, विद्वान आहेत, विचारवंत आहेत आणि ह्या सर्व गोष्टीला समजून घेणारे आहेत आणि म्हणूनच ते गेल्या 1-1.25 महिन्यापासून या व्याख्यानाला, या व्याख्यानमालेला जुळत आहेत. तेव्हा हा जो धम्मपर्यटनाचा भाग आहे, हा धम्म समजून घेण्याचाच एक भाग आहे आणि तो कसा आहे हे पुढे आपण बघणार आहोत. तेव्हा धम्म समजून घेण्याचे अनेक विविध मार्ग आहेत. त्या विविध मार्गापैकीचा धम्मपर्यटन हा सुद्धा एक मार्ग आहे असं मला वाटतं. 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला बाबासाहेबांनी दिली. सर्व समाज हा बौद्ध झाला, परंतु त्यावेळची एकूण अवस्था आणि एकूण जाणीवा या तेवढ्या प्रगल्भ न झाल्यामुळे एक साधारण माझा ढोबळ मानाने मी त्याचा एक हिशेब केला, अंदाज बांधला की साधारण 56 नंतर एक 30 वर्षापर्यंत तर आर्थिकदृष्ट्या किंवा बौद्धिकदृष्ट्या आपण आपला समाज फारसा सक्षम न झाल्यामुळे आणि बौद्ध धम्म काय आहे, तो कसा समजायचा या दृष्टीची तेवढीशी खोली अजून निर्माण झालेली नसल्यामुळे पर्यटनात कुठल्या तरी जावं हे थोडं बहुत होतं, अत्यंत अल्प प्रमाणात. ज्यांच्याकडे खूपच भरपूर पैसा आहे आणि त्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना वाटतं फिरायची त्यांची इच्छा आहे अशी मंडळी. परंतु साधारण 30 वर्षानंतर एक 15-20 वर्ष थोडी मंडळी पर्यटनासाठी बाहेर निघायला लागली आणि त्यांना वाटायला लागलं की बुद्धाशी संबंधित जी स्थळं आहेत त्या स्थळांना आपण भेटी द्याव्यात
आणि नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे आता वर्तमानामध्ये हा कोरोनाचा कालखंड जर सोडला तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर बौद्ध मंडळी ही पर्यटनासाठी बाहेर पडायला लागलेली आपल्या लक्षात येतं. एवढंच काय, महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्याही बाहेर म्हणजे अगदी श्रीलंका, थायलंड पर्यंत पर्यटनासाठी आपली मंडळी निघताना लक्षात येतं. माझा मुद्दा असा आहे की भारतामध्ये जिथे कुठे धम्म पर्यटनच म्हणूया की पर्यटनाला जी मंडळी जातात, कालपर्यंत जी जात होती, चला शेजारचा गेला म्हणून आपल्याला हे जाऊया, कसं आहे लुंबिनी, कसं आहे सारनाथ, बुद्धगया, जाऊन बघूया, या दृष्टीने ती जाऊन आली. परंतु त्या क्षेत्राचं धम्माच्या दृष्टीने काय महत्व आहे, एकूण आपल्यासाठी तो केवढा श्रद्धेचा विषय आहे. आपल्या धम्मश्रद्धा खरोखरच तिथे जाताना एवढ्या विकसित झालेल्या होत्या का, की केवळ एखादा ग्रुप उभा झाला किंवा एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनीने तो टूर अरेंज केला किंवा एखाद्या बौद्ध भिक्खूंनी काही लोकांना एकत्रित करून या स्थळांना भेटी द्यायचं ठरवलं, त्यांच्याकडून काही ठराविक रकमा घेऊन, तर अनुभव असा होता की चला जाऊया ग्रुपने कुठेतरी फिरायला जाऊया. मग ते लुंबिनीला गेले, ते बौद्धगयाला गेले, सारनाथला गेले, राजगीरला गेले, कुशीनाऱ्याला गेले, वैशालीला गेले. या ठिकाणी जाऊन आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार मोठ्या होत्या. हा बबन दादा, काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता, आता सॉर्ट आउट झालेला आहे. तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यांचा आवाज नाही येऊन राहिला. त्यांना त्यांचा दादा माईक सुरू करा. वर असतील. माझा आवाज येतोय? हो, आता येऊन राहिला. येतोय ना? हा, ठीक आहे, मी सुरू करतोय. तर हो दादा, सुरू करा. हा, तर त्यांच्या प्रतिक्रिया ह्या फारशा धम्मश्रद्धेच्या ज्या अपेक्षित आहेत त्या फारशा काही मिळाल्या नाहीत. जाऊन आलो, काय लुंबिनीचं महत्व, बौद्धगयेचं काय महत्व, सारनाथचं काय महत्व, कुशीनाऱ्याचं काय महत्व, आपण तिथे जाताना ज्या श्रद्धा घेऊन जायला पाहिजे त्या श्रद्धा काही मला तिथे दिसल्या नाहीत. आणि म्हणून त्यावर मला बोलावंसं वाटलं आज की आपण या स्थळाला भेटी देताना आपण आपल्या धम्मश्रद्धा घेऊन तिथे जायला हवं. कारण आपल्यासाठी त्या जागा अत्यंत पवित्र आहेत. केवळ पवित्र नव्हे, त्या पवित्रतेच्याही पलीकडे जाऊन काही शब्द वापरता येत असतील तर एवढ्या महत्वाच्या आहेत. आणि त्या ऐतिहासिक आहेत, काल्पनिक नाही. तिथे इतिहास घडलेला आहे. लुंबिनीला इतिहास घडला, तथागताचा जन्म तिथे झाला. बुद्धगयेला तथागतांना समोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्ती झाली ज्याला म्हणतो आपण. सारनाथला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी तिथे केलं. ही केवढी मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. त्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण कुशीनाऱ्याला झालं. त्यासोबत त्यांचे जिथे जिथे वर्षावास घडले, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला, ज्या स्थळी ते थांबले, जिथे जिथे त्यांनी धम्मदेशना दिली, अशी कितीतरी क्षेत्र आहेत तिथे त्या परिसरामध्ये की त्या स्थळाला जाऊन तिथे तथागताचे
पायांचा स्पर्श झालेला होता. तिथे तथागतांचा सहवास झालेला होता. तथागतांचा काही काळ तिथे गेला. त्यांनी तिथे अनेक तत्वज्ञानात्मक धम्म देशना दिली. त्यामुळे आपल्यासाठी त्या सर्व जागा अत्यंत पवित्र आहेत आणि त्या जागा ऐतिहासिक आहेत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की यापुढे आपण तिथे जेव्हा जेव्हा आपण जाऊ तेव्हा तेव्हा त्या त्या स्थळाला भेटी देताना हा इतिहासही समजून घेऊ आणि आपल्या श्रद्धा तिथे अधिक जाग्या करू, वाढवू आपल्या श्रद्धा. हा एक भाग झाला. मग प्रश्न असा आहे की ही स्थळं तर आपल्यासाठी महत्वाची आहेत, तिथे आपली मंडळी जातात, परंतु दुसऱ्या सुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत. म्हणजे हे अशा प्रकारच्या धम्मश्रद्धा वगैरे विषयी ज्यावेळेस मी बोलतो मग अनेक मंडळी म्हणतील की आम्ही एवढा पैसा खर्च करून इथे जातो, ते काय फक्त धम्मश्रद्धेसाठीच का? काही मनोरंजनही आमचं झालं पाहिजे. तेव्हा अशा मंडळींना माझं सांगणं असं आहे की तुम्हाला मनोरंजनासाठी दुसरे अनेक पर्यटनाचे स्थळं आहेत, तिथे जावं. तुमचं मनोरंजन होईल, तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडत असेल तर तिथे जा, तिथून आनंद घ्या. परंतु या स्थळाला मात्र भेटी देताना दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा भाव नसावा. त्या धम्मश्रद्धा घेऊनच तिथे जा. तिथे जाताना तुम्हाला जे बौद्ध राष्ट्र आहेत किंवा जगाच्या पाठीवर जिथे जिथे जे जे बौद्ध आहेत ते तिथे ज्यावेळेस भेटी द्यायला येतात तेव्हा त्यांचे भाव बघा, त्यांचे हावभाव बघा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की इतके लाखो रुपये खर्च करून परदेशातून हे मंडळी या स्थळांना भेटी देतात आणि भेटी देताना त्यांचा जो श्रद्धाभाव असतो तो तुम्हाला तिथे दिसेल की कशा पद्धतीने ते त्यांची वागणूक वर्तणूक तिथे असते. आणि आपली मंडळी ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांची वर्तणूक कशी असते यामध्ये आपणास नक्की फरक आढळेल. हा फरक राहू नये आणि म्हणून अत्यंत गंभीरपणे मी सांगतो की या ठिकाणी आपण जायलाच हवं. जे गेले नसतील, जे ऐकणारे श्रोते आहेत ते तर मला खात्री आहे की ते यापूर्वी जाऊन आलेले असतील आणि गेले नसतील तर त्यांनी या स्थळांना एकदा तरी आयुष्यामध्ये भेटी दिल्या पाहिजेत. कारण आपल्यासाठी हा अत्यंत श्रद्धेचा भाग आहे. आणि मागच्या वेळेस मी व्याख्यान देताना एक उदाहरण पण दिलेले होते की जर तो मुस्लिम असेल तर तो आयुष्यामध्ये म्हणतो की एकदा तरी मला मक्केला जायला मिळालं पाहिजे, म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. तसंच ख्रिश्चनांचंही आहे की जेरुसलेमला एकदा भेट दिली पाहिजे. अशा अनेक जागा आहेत की ते जातात म्हणून आपण गेलं पाहिजे अशातला भाग नाही. परंतु आपल्याला एक मोठा इतिहास आहे आणि त्या घडलेला इतिहास आहे आणि त्या इतिहासाचे द्योतक प्रतीक ही स्थळं आहेत. हा एक भाग झाला. काही जागा अशा आहेत, आता परदेशात सुद्धा आपली बरीच मंडळी फिरायला म्हणून जातं आणि विशेष करून ती बौद्ध राष्ट्र आहेत त्याला प्राधान्य दिलं जातं. आणि त्यामध्ये श्रीलंका आणि थायलंड या दोन राष्ट्रांना भेटी देण्याचं प्रमाण हे अधिक आहे असं पण आपण सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. परंतु अनेक अशी बौद्ध राष्ट्र आहेत की ज्या ठिकाणी आपण भेटी देण्याची गरज आहे आणि तिथली जी बौद्ध शिल्प आहेत, जी विहार आहेत, जी स्तूप आहेत ते त्याविषयी शब्द कमी पडतील इतके भव्य दिव्य अशा प्रकारचे आहेत. मग ते कंबोडिया असेल, मलेशिया असेल, इंडोनेशिया असेल. जरी इंडोनेशिया मलेशिया जरी बौद्ध राष्ट्र नसले परंतु तिथे प्राचीन काळातले अनेक शिल्प, अनेक विहार, अनेक स्तूप तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि बुद्धांच्या प्रतिकृती इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे आहेत की त्या पण राष्ट्रांना आपण भेटी देण्याची गरज आहे. म्यानमारला जाण्याची, तिथे भेटी देण्याची गरज आहे. आता हे ठीक आहे की आताचा कालखंड हा कोरोनाचा असल्यामुळे अजून पर्यटनाला जी चालना मिळाली पाहिजे ती मिळत नाहीये. अनेक त्याला मर्यादा आहेत.
परंतु हा काळ काही नेहमीसाठी राहणार नाहीये. हा जेव्हा संपेल तेव्हा आपण पर्यटनाला निघायला हवं. आपण जे काही कमावून ठेवलेलं आहे त्यातला काही भाग हा आपण या स्थळांना भेटी देण्यासाठी आपण तो वापरला पाहिजे. त्यामधून अनेक गोष्टी होतील, आपल्याला एक नवी दृष्टी मिळेल आणि आपल्या श्रद्धा पण त्यातून व्यक्त होतील. हा झाला या काही स्थळांविषयीचा. परंतु अजून अशा काही जागा महाराष्ट्रामध्ये आहेत, भारतामध्येही आहेत, ज्या अतिशय सुस्थितीत आहेत आणि ज्याला वर्ल्ड हेरिटेज म्हटलं जातं. असं म्हणजे जागतिक स्थळचं महत्त्व त्यांना प्राप्त झालेलं आहे. असे अजिंठा एलोराच्या लेण्या आहेत. तर मग या लेण्यांना सुद्धा आपण भेटी देताना तो एक श्रद्धेचा भागही असू शकतो तिथे भेटी देताना. आणि दुसरा भाग की त्या लेण्यांचं जे स्वरूप आहे, त्यातली चित्रकारिता, त्यातली शिल्पकला, तिथली मूर्तिकला, बुद्धाच्या मूर्त्यांच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव, प्रचंड मोठ्या आकाराच्या बुद्धाच्या मूर्त्या, 2-2 माळ्याच्या त्या लेण्या, ह्या लेण्या कोरणारी जी कलावंत मंडळी असतील, तिथे काही डायनामाइट लावून तिथे पोकळी निर्माण केलेली नसेल, त्याला कोरत 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 आधी त्यांनी एक गुहेसारखं स्वरूप दिलं आणि ते देत देत त्यांनी तिथे स्तंभ बनवलेत, मूर्त्या बनवल्यात. याचा आणि बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी तिथे बाजूला अनेक लेण्यांमध्ये शून्यागार सुद्धा बनलेले आहेत. हे बनवत असताना हे कशासाठी बनवले असतील तर काही 2000 वर्षापूर्वीचे आहेत, काही त्यानंतरच्या कालखंडामध्ये बनलेले आहेत, ते काही 5-10 वर्षाच्या कालखंडात बनलेले त्या लेण्या नाहीत, तर त्याला शेकडो वर्ष लागली. 100-100, 200-200 वर्ष काम करत राहिलेत कलावंत. ते कलावंत जे होते ते त्या काळामध्ये काय केवळ पैशासाठी काम करत असतील का? तर त्यांच्या मनामध्ये धम्माविषयीची जी श्रद्धा असेल, ती श्रद्धा ही व्यक्त करण्यासाठी त्यांनी केलेलं हे काम असावं की त्यामध्ये त्यांनी पूर्ण जीव, पूर्ण प्राण आपला ओतला. आणि अशा प्रकारची चित्रकारिता अजिंठ्याच्या लेण्यामध्ये करून ठेवलेली आहे, तयार करून ठेवलेली आहे. अशा प्रकारची मूर्तिकला आहे की त्याचं निरीक्षण करताना, ते बघताना त्या कालखंडामध्ये आपण जायला हवं की हे कसं केलं असेल. लेणी खोदताना आजच्यासारखं जे इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतो आपण, त्या वेगवेगळ्याची यंत्रसामुग्री अशी तर नसेल, पण जी होती ती त्यांच्या दृष्टीने त्यावेळेस ती शिल्पकला पाहिल्यानंतर वाटतंय की ती सुद्धा त्यांच्यासाठी त्यांनी अद्ययावत करून अशा प्रकारची वापरलेली असावी. त्यामुळे काही मूर्त्या ह्या इतक्या स्मूथ आहेत की त्याच्यावर कोणत्या प्रकारची मशीन फिरवून त्यांनी त्याला स्मूथ केलेलं असेल. आणि काळा दगड, अत्यंत कठीण असा दगड, त्या दगडाला चिन्नी हतोडीने फोडून अशा प्रकारचे आकार त्याला दिलेत आणि नंतर त्याला एवढे अशा पद्धतीने स्मूथ केलं. तर आजचाही कलावंत किंवा माझ्यासारखा माणूस विचार करतो की हे त्यांना कसं साध्य झालेलं असेल, हे त्यांनी कसं केलेलं असेल, कोणते इन्स्ट्रुमेंट त्यांनी त्यावेळेस ते वापरलेले असतील. बरं, हे सर्व करत असताना शेवटी ती माणसं होती, त्यांना भूक तहानही लागत असेल. आणि लेण्या खोदताना आज त्या लेण्या बघताना आपल्याला लाईटची गरज लागते. लाईट जर नसेल तर आपल्याला त्या मूर्तिकला, शिल्पकला किंवा तिथली चित्र आपल्याला पूर्णतः
व्यवस्थित बघता येत नाही. मग जेव्हा आपल्याला बघता येत नाही तर त्यांनी ते तयार कसे केले असतील त्या कालखंडामध्ये, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की कसं केलं असेल. तर अजिंठ्याची लेणी किंवा वेरूळची लेणी किंवा पितळखोऱ्याची लेणी, ह्या ज्या लेण्या अत्यंत आतपर्यंत अशा त्या खोदत खोदत नेलेल्या आणि तिथे तथागतांची मूर्ती आतमध्ये परत. तर एक तर्क असा करण्यात आलेला आहे की थोडा बहुत मी जो हिस्ट्री ऑफ आर्टचा जो काही थोडा बहुत अभ्यास केला तर त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की त्या लेणीच्या बाहेर जसा आजचा आरसा आहे, त्यावेळेस आरसा होता की नाही हे पण सांगणं जरा अवघड आहे, पण असेल एखाद्या वेळेस एखाद्या धातूपासून तयार केलेला, पत्र्यापासून तयार केलेला ज्याचा इथं आपलं रूप दिसत असेल, अशा प्रकारच्या चमकणाऱ्या धातूचा पत्रा तो बाहेर उन्हात असा ठेवायचा की त्याचा प्रकाश हा परावर्तित होऊन त्या लेण्यांच्या आतमध्ये जाईल आणि त्या प्रकाशात त्या कलावंतांनी त्या लेण्या तयार केलेल्या आहेत. कारण त्यावेळेस तर काही आजच्यासारखी इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि मशाल जर दिवे लावले तर तिथे कार्बन वायू तयार होऊन, कार्बन वायू तयार होऊन त्या कलावंतांना तो धोकादायक राहिला असता. तर त्याचा उपयोग न करता त्यांनी जो उपयोग केला तो लेणीच्या बाहेर जिथे खोदकाम करून राहिले, आतमध्ये गेल्यानंतर खोदत 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 बाहेर असा एक पत्रा ठेवलेला की ज्याच्यातून प्रकाश परावर्तित होऊन त्या लेणीच्या आतमध्ये जाईल आणि तो जो काही प्रकाश मिळेल त्या प्रकाशाच्या माध्यमातून, त्या अस्तित्वातून त्यांनी चित्रकरिता जी केलेली, जी चित्र तयार केलेली आहेत आणि चित्र सुद्धा 2000 वर्षापासून आत्ता कुठे ते जरा वाईट अवस्थेत जात चाललेले आहेत. हवामानाचा त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि पुरातत्व विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत त्यांना वाचवण्याचा. परंतु पुरातत्व विभागाची मंडळी पोहोचायच्या आधी अनेक मूर्ख मंडळींचा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. अनेक चित्रांवर अजिंठ्याच्या लेण्यामधल्या लोकांनी आपली नावं लिहून ठेवलीत. त्यांना वाटलं असेल कदाचित की आपण इथे आपलं नाव लिहिलं तर आपण अजरामर होऊन जाऊ आणि तिथे मात्र ज्यांनी मूर्त्या कोरल्या, इतक्या सुंदर मूर्त्या, इतके सुंदर चित्र काढलीत, कुठेही त्यांनी आपलं नाव लिहून ठेवलेलं नाही किंवा ज्यांच्या दानातून हे काम झालेलं आहे त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं नाहीये. तर अशा ठिकाणी आपण भेटी देताना या सुद्धा गोष्टीची चिकित्सा आपण करत राहायला हवं. आणि बऱ्याचदा एक असा अनुभव आला की अशा लेण्या वगैरे किंवा अशा प्रकारच्या पर्यटन स्थळाला आपण जाताना शासकीय गाईड पुरातत्व विभागाकडून आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. आपली मंडळी स्थानिक जी असेल महाराष्ट्रातली किंवा भारतातली ते फार कमी गाईड वगैरे वापरतात बरेच मंडळी, परंतु कमी प्रमाण आहे. परंतु फॉरेनमधून येणारे जी पथकं असतात, जे ग्रुप असतात, त्यांना मात्र ते समजून घेण्यासाठी त्या गाईडचा वापर केला जातो आणि तो गाईड जी माहिती देतो ती माहिती आता कोण तपासून बघणार की ते काय माहिती देतात, खरी देतात, खोटी देतात, चुकीची देतात, हे सांगणं फार कठीण आहे. परंतु तिथे सुद्धा अजिंठ्याच्या लेण्यामध्ये एक त्या लेणीचा क्रमांक आता मला आठवत नाही, परंतु मी जेव्हा 3-4 वेळा भेटी दिल्यात आणि 3-4 वेळा काही ना काही कारणाने माझ्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात अशा की बाहेर एका वेळेस नागाचे प्रतिकृती आहेत, नागाच्या काढलेल्या, आणि आपल्या बुद्ध संस्कृतीमध्ये नागाला फार महत्व आहे. आपले जे नागवंशी म्हणतो तर ते प्रतीक म्हणून नागाची प्रतिकृती काढली जाते. या हेतूने ते नाग काढलेले आहे. आणि काही बुरसटलेल्या विचाराची, पारंपरिक विचाराची जी मंडळी तिथे येतात तर त्या नागाला त्यांनी हळद कुंकू, म्हणजे नशीब की तिथे शेंदूर वगैरे त्यांनी फासलेला नाही, तर तिथे
तांदूळ टाकलेले, चिल्लर पैसे टाकलेले असे मला ज्यावेळेस आढळले आणि ती टाकणारी मंडळी सुद्धा माझ्या समोर ते टाकले गेले, तेव्हा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांना तक्रार केली. तेव्हा ते म्हणाले की आम्ही काय तेच बघत बसायचं काय. म्हणजे मुळात त्यांना त्याचं खरं म्हणजे ते त्यांची जबाबदारी होती की अशा प्रकारचं ते एक प्रकारचं विद्रुपीकरण होतं. असं विद्रुपीकरण जर कोणी करत असतील तर त्यांना पुरातत्व विभागाची जी मंडळी तिथे फार तसं तर खूप ठिकाणी नसतातच, पण जर आहेत तर त्यांनी त्याला प्रतिरोध करायला पाहिजे होता. परंतु त्याच्या उलट मलाच ते म्हणाले की आम्हाला काय हेच काम आहे का, आम्ही काय तिथे दिवसभर तिथे बसून आम्ही काय चौकीदारी करायची का, आम्ही काय करायचं. अशा प्रकारचं त्यांचं प्रत्युत्तर ऐकल्यावर त्याचं जे विद्रुपीकरण जे सुरू होतं ते सुरूच राहणार आणि सुरूच असेल एखाद्या वेळेस. आणि हे भारतातल्या 90% अशा प्रकारच्या जी बौद्ध शिल्प आहेत, स्तूप आहेत, त्या ठिकाणी 90% काय, काही ठिकाणी तर मी तर म्हणेन की 95% जागांवर अशा प्रकारचं विद्रुपीकरण झालेलं आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे. हिंदूंनी त्यावर अतिक्रमण करून सरळ सरळ ती बुद्धाची मूर्ती दिसते, त्या बुद्धाच्या मूर्तीला त्यांनी शेंदूर फासलेला आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण मला आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाद्रावती इथे एक मोठी ऑर्डनन्स फॅक्टरी सुद्धा आहे. त्या भद्रावतीपासून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावर लेणे सापडल्यात, केव्ज आहेत तिथे सापडल्या. तर आजही त्या मूर्त्या तुम्ही पाहिल्यानंतर त्याच्यावर शेंद्राचा थर आपणास दिसतो. तर सर्वप्रथम असं झालं की त्याचं स्वरूप होतं हनुमानाच्या मूर्ती आहेत. त्या 3 दिशांनी 3 लेणे आहेत आणि प्रत्येक लेणीमध्ये बुद्धाची मूर्ती आहे मोठ्या. त्या मी बघितलेल्या आहेत, मी भेट दिलेली आहे तिथे. त्या लेण्यांना शेंद्राचा लेप लावलेला आणि ते मारुतीच्या मूर्ती आहेत असं गृहीत धरून तिथली मंडळी ही पूजा अर्चा तिथे चाललेली होती. अनेकांना माहीत असेल की सारखं सारखं शेंद्राचा लेप जर देत गेलं तर काही दिवसानंतर त्याची खोळ तयार होते आणि ती खोळ खाली पडते, बाजूला होते मूर्तीच्या. अशाच प्रकारची घटना तिथे घडली. तो खोळ बाजूला झाला आणि लक्षात आलं की अरे हा हनुमान नाहीये, हे बुद्धाची. तर तिथे जैनांचं थोडं प्रभाव होता. ते म्हणाले की हे महावीरांची जैनांचं लेणे आहेत या, आणि त्यांचा ताबा तिथे त्यांनी घेतला आणि ते आपला ताबा सोडेना. शेवटी आपली काही मंडळी कोर्टात गेली आणि कोर्टात जाऊन त्यांनी सिद्ध केलं आणि ते सिद्ध अशा पद्धतीने केलं की त्या स्थळाला ह्युएन भेट दिली होती. एक चीनी प्रवासी, आपल्याला माहीत आहे की ह्युएन, तर त्याच्या ग्रंथामध्ये त्यांनी जे प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे त्या प्रवास वर्णनामध्ये त्याचा उल्लेख होता. तो हायकोर्टाने मान्य केला आणि शेवटी ती बौद्ध लेण्या आहेत म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आणि आता त्या बुद्ध लेण्या म्हणून आहेत. मंडळी आपली तिथे बौद्ध मंडळी जातात, आपल्या श्रद्धा व्यक्त करतात. परंतु तिथे आता मात्र तिथे पुरातत्व विभागाने ताबा आपला ठेवलेला आहे आणि त्यांनी आपले सगळे नियमावली लावलेली आहे. जोपर्यंत ते सिद्ध नव्हतं झालं की हे बुद्ध लेणी आहे तोपर्यंत कोणीही जा, काही करा तिथे. परंतु आता मात्र त्यांनी आपला ताबा त्याच्यामध्ये केलेला आहे आणि सगळ्या प्रकारचे निर्बंध लावले. सुरक्षेच्या दृष्टीने ते ठीकही आहेत, परंतु आपली मंडळी ज्यावेळेस ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी वगैरे जाते तर नाना तऱ्हेचे त्यांच्यावर बंधनं घातली जातात. तर असे प्रकार भारतामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि या बाबतीत धम्म पर्यटनाचा हा जो विषय आहे तर या बाबतीत मी असं म्हणेन की आपण या बाबतीत ज्या प्रमाणात जागृत असायला पाहिजे तेवढे तर आपण नाही आहोत, हे तर कबूल करायला हवं. कारण आपल्याकडे मागच्याही व्याख्यानामध्ये मी हे वाक्य वापरलेलं होतं की भारत को बौद्धमय बनाना है. प्रत्यक्ष धम्माची दीक्षा घेऊन मी बौद्ध आहे असं घोषित करणारी लोक तयार होतील तेव्हा होतील. परंतु आज जिथे पाय ठेवाल तिथे
बुद्ध संस्कृतीचे, बौद्ध धम्माचे प्राचीन अवशेष एवढ्या मोठ्या प्रमाणावर, अगदी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, हे उगीच शब्द बोलायचे म्हणून मी बोलत नाही, ते वास्तवात आहे, त्याचे पुरावे आजही आहेत उपलब्ध. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे अवशेष आहेत की मग त्यावरून म्हणावं लागतं की भारत हा बौद्धमयच आहे, हा बौद्धमय झालेला आहे. फक्त ज्या मंडळींना त्याची जाणीव नाहीये त्यांना जाणीव करून द्यायची आहे. आणि म्हणून काही ठिकाणी कुठे कुठे काय काय सापडते आहे किंवा सापडलेलं आहे याचा थोडासा आढावा आपण घेतला पाहिजे. बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातील कुर्कीहार नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मूर्त्या सापडल्या बुद्धाच्या की 3 ते 4 ट्रक भरून त्या मूर्त्या पुरातत्व विभागाची मंडळी घेऊन गेली. कुठे घेऊन गेली ते खरोखरच त्यांनी म्युझियममध्ये ठेवल्यात, काय केलं माहित नाही कोणाला, कुठे आहेत त्या. कारण ही गोष्ट तिथले आजही त्या गावामध्ये असे अवशेष पडून आहेत. आणि पुरातत्व विभाग चांगल्या चांगल्या ज्या वास्तू या स्तूपामध्ये विहारामध्ये सापडतात ते आपल्या ताब्यात घेतात आणि त्या जागा नंतर अशाच मोकळ्या सोडून दिल्या जातात. आणि तिथे मग काय काय होतं काय काय नाही याविषयी न बोललेलं बरं. तेव्हा त्या कुर्कीहारमध्ये बिहारच्या त्या जहानाबाद जिल्ह्यातल्या, मुळात बिहार हे जे राज्य आहे, बिहार हे नावच विहारावरून पडलेलं असावं असं म्हटलं जातं. ते काही चूक नाही, कारण बिहारच्या सर्व भागामध्ये त्याला जे नाव पडलं बिहार ते त्यावरूनच पडलेलं आहे की जागोजागी पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला बुद्धाचे अस्तित्व आजही दिसतं. परंतु त्याचं संरक्षण करणारे, त्याला श्रद्धेच्या दृष्टीनं बघणारे मात्र बौद्ध तिथे नाहीत. आणि त्यामुळे त्याची दुर्दशा ही सुरू आहे. मध्य प्रदेश विषयी बोलायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये जेवढेही जिल्हे असतील त्यातला एकही जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये बौद्धकालीन प्राचीनकालीन अवशेष मिळालेले नाही आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बौद्ध स्तूप आहेत. त्यापैकी अगदी सर्वांनी योग्य स्थितीत असलेला सांचीचा बौद्ध स्तूप आहे आणि तो आपल्यासाठी अत्यंत पवित्र असं ते स्थळ आहे. कारण तिथे मोगलांच्या अस्थी आहेत. त्या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी तरी आपण सांचीला आयुष्यात एकदा तरी आपण भेट दिली पाहिजे. बाकीचे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सापडते त्याला तिथले स्थानिक जे बौद्ध असतील त्यांनी आपला धम्माचा कार्याचा श्रद्धेचा भाग म्हणून ते कसे सुरक्षित होतील, ते कसे आता आहेत त्या स्थितीत राहतील असा प्रयत्न करायला हवा. आणि जिल्ह्यामध्ये जी बौद्ध मंडळी असतील त्यांनी यासाठी हे बौद्ध क्षेत्र जे आहे याचं संरक्षण करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी समित्या स्थापन करण्याची आज गरज आहे. मध्य प्रदेशमध्ये रायसेन जिल्ह्यात, म्हणजे हा जो सांचीचा बौद्ध स्तूप आहे हा रायसेन जिल्ह्यातच येतो. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर खूप ठिकाणी प्रचंड अवशेष पडलेले आहेत. म्हणजे रायसेन जिल्ह्यात सोनारी इथं स्तूप आहे, स्तूपाचं संकुलच आहे एक प्रकारे. या जिल्ह्यात मुरेलखुर्द, घाटपिपलिया इथं 72 स्तूप सापडलेले आहेत. इथेच अंधेर, करोन इथं 8 स्तूप सापडलेले आहेत. सतधारा नावाचं एक ठिकाण तर खूप प्रसिद्ध आहे तिथे, जिथे फार कमी लोक भेटी देतात पण खूपच बघण्यासारखं ते जागा आहे. तिथे एकंदर 30 स्तूप आहेत सतधारामध्ये. हा रायसेन जिल्ह्यामध्ये येतो. विदिशा जिल्ह्यामध्ये ठेकीनाथ, ग्यारसपूर, सिहोर जिल्ह्यामध्ये सारूमारू, पंगुरिया, बुधनी इथे शेकडोनी स्तूप, शिलालेख, संगाराम सापडलेले आहेत. उदयगिरी या जिल्ह्यामध्ये आहे. उदयगिरी तर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, जसं सतधारा मी सांगितलं त्या प्रकारचं. धार जिल्ह्यात वाघाची गुंफा इथे प्रसिद्ध बुद्ध मूर्ती सापडलेल्या आहेत. सतना जिल्ह्यात
भारहूत मंदसौर जिल्ह्यात, धामणार दतिया जिल्ह्यात, अशोककालीन शिलालेख उज्जैन जिल्ह्यात, वैश्य टेकडी अशा प्रकारचा एक धावता आढावा मी घेतो आहे एकूण वेळेचं बंधन असल्यामुळे. तर छत्तीसगड राज्यामध्ये महासमुंद जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महासमुंद जिल्ह्याचं जे ठिकाण आहे तिथून अगदी 30-35 किलोमीटरच्या अंतरावर सिरपूर नावाचं ठिकाण आहे. सिरपूरला प्रत्येक बौद्ध व्यक्तींनी एकदा तरी आयुष्यात भेट दिली पाहिजे. एवढे हे प्राचीन अवशेष, काही काही अवशेष अत्यंत सुस्थितीत आहेत, बाकीचे सगळे पडझड झालेले आहेत, परंतु पुरातत्व विभागाने आता ते आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. त्याला थोडं संरक्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, होतो आहे. या स्थळाला सुद्धा आपण भेटी देण्याची गरज आहे. या भेटी दिल्यामुळे काय होईल की आपल्या लोकांची तिथे वर्दळ वाढेल आणि त्या स्थळांकडे इतर मंडळी जी बौद्ध नाही आहे, जी बौद्धेतर मंडळी आहे, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि इथे आज जे त्यांचं अतिक्रमण चाललेलं आहे आणि त्याची नासधूस करण्याचा जो प्रकार आहे, कारण अनेकांनी त्यातली चांगली चांगली दगडं कोरलेली आपल्या घराला त्यातल्या विटा सापडलेल्या आपल्या घराच्या बांधकामासाठी देवळांचं बांधकाम करण्यासाठी वापरलेल्या आहेत. याचंही प्रचिती या सिरपूरला येते आहे. सिरपूरला एक हिंदूंचं मंदिर आहे. त्या मंदिरात काय कुठल्या देवी देवता असतील, परंतु ते बांधण्यासाठी त्यांनी जे वापरलेलं आहे साहित्य ते सर्व या जुन्या बुद्धस्तूपातून विहारातून सापडलेल्या जुन्या अवशेषातून सापडलेल्या वस्तूपासून बनवलेलं आहे. आणि त्याच्या बाहेर उन्हा पावसामध्ये बाहेर बुद्धाच्या मूर्त्या अशा पडलेल्या आहेत बाहेर. अगदी कोणाचीही त्याला कोणतं गांभीर्य नाही आणि काही नाही. तर अशा प्रकारचं ठिकाणी आपली वर्दळ जर वाढली तर कदाचित त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनं पुरातत्व विभाग सुद्धा थोडी अधिक काळजी घेईल असं आपण मानूया. चंद्रपूरच्या भद्रावतीचं तर मी सांगितलं, आत्ताच सांगितलं. त्यानंतर एक गोष्ट आणखी आपल्याकडून व्हायला पाहिजे. जेम्स प्रिन्सेप हे नाव लक्षात घ्या. हा ब्रिटिश अधिकारी होता. तो ईस्ट इंडिया कंपनी इथे अस्तित्वात असताना ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी म्हणून तो जेम्स प्रिन्सेप इथे आला आणि ब्रिटिशांचे या बाबतीत आपण किती आभार मानले तरी कमी होतील ही बाब लक्षात घ्या. या जेम्स प्रिन्सेपने काय करावं तर जेम्स प्रिन्सेपने सर्वात आधी जी पूर्वी त्याला ब्राह्मी लिपी म्हणायचे ही ब्राह्मी लिपी अनेक ठिकाणी शिलालेख आहेत, अनेक स्तूपामध्ये अनेक चेत्यावर जे लिहून ठेवलेलं आहे ती जी लिपी आहे ते लिपी वाचण्याचं सगळ्यात मोठं कार्य या जेम्स प्रिन्सेपने केलेलं आहे. याची 222वी जयंती आत्ता म्हणजे 20 ऑगस्टला साजरी करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्याच्या बातम्या मी पाहिलेल्या आहेत की या जेम्स प्रिन्सेपची जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेलेला आहे. आणि केवळ काही लोकांनीच नव्हे तर आपण सर्वांनी जेम्स प्रिन्सेपची ही जी जयंती म्हणा, हा जो त्याचा जन्मदिवस आहे 20 ऑगस्ट, हा आपण पण सर्वांनी मिळून साजरा करायला हवा आणि त्याला त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला पाहिजे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही धम्मलिपी पहिल्यांदा वाचली आणि ती जगाने मान्य केली. जगातले जे मोठमोठे पुरातत्व अवशेषाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यापुढे ज्यावेळेस त्यांनी जेम्स प्रिन्सेपने ही लिपी वाचून दाखवली तेव्हा सर्वांनी त्याला मान्यता दिली की होय, जेम्स प्रिन्सेपने ही जी वाचून काढलेली आहे त्याचे जे अर्थ काढलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्याला आता त्यांनी इंग्रजीमध्ये त्यावेळेस आपल्या ट्रान्सलेट केलेलं होतं आणि आता हिंदीमध्ये सुद्धा त्याला ट्रान्सलेट केलं जातं आहे. आणि ही लिपी आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल, सगळ्यांना शक्य होईल असं नाही आणि त्याचा आग्रह पण करणं चुकीच होईल की सगळ्यांनी आता याचा अभ्यास करायचा, पण ज्यांना शक्य आहे, ज्यांना थोडा याविषयीचा दृष्टिकोन एक आहे, दृष्टी आहे आणि अभ्यास करण्याची वृत्ती आहे, त्यांनी सुद्धा ही लिपी माहीत करून घेतली पाहिजे, शिकली पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा ते अशा स्थळांना भेटी देतील तेव्हा त्यांना अडचण जाणार नाही की इथे जे शिलालेख आहेत हे शिलालेखावर काय लिहिलेलं आहे आणि जेणे ते त्यांना वाचता येईल आणि ते वाचल्यानंतर ते गोष्ट त्यांच्या सोबतच्या मंडळींना
किंवा आपल्या इतरत्र हे सांगता येईल की ही जे काही शिलालेख लिहिलेला आहे याचा अर्थ काय आहे, यातून काय आपल्याला अर्थबोध होतो आणि हे किती महत्वाचं आहे आणि कोणत्या कालखंडातलं आहे. आणि हे प्रयत्न सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर. आपल्याकडे अनेक बौद्ध मंडळी आता ही धम्मलिपी शिकून घेतलेली आहे त्यांनी, आणि अगदी देवनागरी लिपी ज्या पद्धतीने ते वाचू शकतात त्या पद्धतीने आता ती ब्राह्मी लिपी ज्याला म्हणत होतो, खरं तर सम्राट अशोकाच्या एका शिलालेखामध्ये या लिपीला धम्मलिपी असं उल्लेख केलेला आहे. परंतु एक कालखंड असं होऊन गेलेला आहे की त्या कालखंडामध्ये ब्राह्मणांनी त्यांना जी गोष्ट काही कळत नाही, कारण त्यावेळेस शिक्षणाचा मग अभाव पडला बंदी असल्यामुळे, आणि मग ते जे म्हणतील ते मान्य करावं लागत होतं, आणि त्यांनी त्याला ब्राह्मी लिपी असा शब्द ठोकून दिला आणि सर्वांनी ते मान्य केलं. परंतु आज आपण जागृत झालेलो आहोत, त्यामुळे त्या ब्राह्मी लिपीला ब्राह्मी लिपी न म्हणता त्याला आता धम्मलिपी अशा प्रकारचा, जे पुरातत्वीय संशोधक आहेत, जे बौद्ध संशोधक आहेत पुरातत्वीय, ते त्याला आता धम्मलिपी अशा प्रकारचा उच्चारण करतात. आणि हे धम्मलिपी सुद्धा आपण शिकून घेतली पाहिजे. आणि जेम्स प्रिन्सिपला सुद्धा आपण धन्यवादासाठी त्याला एक सन्मान म्हणून आपण 20 ऑगस्टला त्यांचं स्मरण केलं पाहिजे. तेव्हा या निमित्ताने, कारण हे जर आपण नाही केलं तर, जरा वेळ पण बघतो, वेळ तर झालेला आहे, फक्त 5-1 मिनिट घेतो मी. खूप सांगण्यासारखं आहे पण आता मी काही वेळ मागणार नाही या विषयावर बोलण्यासाठी. भाऊ, खूप बोलण्यासारखं आहे, पण एक विषय आता या निमित्ताने आलेला आहे की याचे जे अर्थ आता काढलेले आहेत वास्तव आल्यामुळे, परंतु यापूर्वी अनेक अनर्थ केले गेलेले आहेत. आणि इथला जो शासक वर्गच म्हणतो मी, जो राहिलेला आहे ब्राह्मण वर्ग, यांनी त्यांना वाटेल, त्यांच्या सोयीचं असेल, त्यांच्या फायद्याचं असेल अशा पद्धतीचं, आणि त्यांना नेहमी त्यातून श्रेष्ठत्व मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न ते नेहमी करत राहिलेले आहेत. आणि त्यांनी अत्यंत चुकीचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. तेव्हा जी उपस्थित मंडळी आहेत त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की या बाबतीत सुद्धा आपण जागृत असलं पाहिजे. आणि याचं अगदी अलीकडच्या म्हणजे 200-300 वर्षापूर्वीच्या कालखंडातला इतिहास आपल्याकडे अनेकांनी त्याचं नाव ऐकलेलं असेल, आणि आजही त्याचा खूप उदो केला जातो. 100 वर्ष झाले म्हणून त्याची शतकपूर्ती फार मोठ्या प्रमाणावर त्या विशिष्ट वर्गाने साजरी केलेली आहे. आणि त्याला शिवशाहीर अशा प्रकारचं उद्बोधन केलं जातं की, असंही म्हटलं जातं की त्यांनी शाहिरीतून किंवा संबोधन करून शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवला. त्याला आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवला तो या पुरंदरेनी नव्हे, ज्याला बाबासाहेब सुद्धा म्हटलं जातं. अरे बाबासाहेब म्हणण्याची लायकी नसणाऱ्या माणसांना बाबासाहेब एकच या देशात आहे आणि जगात, तो म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर फक्त, की ज्यांनी खरोखर बाबासाहेब याची पात्रता त्यांनी केलेली आहे. हा पुरंदरे म्हणतो शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवला. अरे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजाचा पोवाडा एकदा वाचा, शिवाजी महाराजाचा पोवाडा, म्हणजे कळेल की खरा शिवाजी महाराज हा घराघरात कोणी पोहोचवला, तर सगळ्यात पहिल्यांदा महात्मा फुलेंनी तो पोहोचवला. आणि यांनी काय पोहोचवलं, तर शिवाजी महाराजांचं काय कार्य कसा पोहोचवला, तर गो ब्राह्मण प्रतिपालक. शिवाजी महाराज म्हणजे कोण, हिंदू प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपातशाही अशा प्रकारचे शब्दप्रयोग करून असा शिवाजी महाराज लोकांमध्ये पोहोचवला. खरा शिवाजी महाराज त्यांनी पोहोचवलाच नाही. आणि त्यामुळे आज खरा शिवाजी महाराज आपल्याकडे पोहोचतो आहे. आणि म्हणून आज आदर्श वाटतोय आपल्याला की शिवाजी महाराज हा केवळ काही विशिष्ट वर्गाचा नव्हे, तर हा आमचा पण एक आदर्श आहे. कारण शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हा त्यांनी स्वराज्यासाठी, हा इतिहासाचाच भाग आहे आणि ओघाओघाने तो विषय निघाला, म्हणून त्यावर बोलणंही महत्वाचं होतं. आणि आपणच त्याविषयी थोडीशी जागृती निर्माण करण्याचा माझा हेतू होता याविषयी बोलण्याचा, की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आज जे मराठ्यांची आडनावं आहेत आणि पूर्वाश्रमीची महाराणी याचे बौद्ध जे आहेत त्यांची आडनावं ही सारखी आहेत, कुठेही फरक नाही. तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये ही सर्व मंडळी होती जे आज मराठा म्हणून स्वतःला म्हणतात, ती सगळी अठरापगड जातीची मंडळी होती.
काही 96 कुळं वगैरे काही नाहीत. हा इतिहास सांगतोय मी. तेव्हा या बाबतीत सुद्धा आपण की जो चुकीचा इतिहास असेल, खोटा इतिहास असेल, तो खोडून काढला पाहिजे आणि खोडून काढण्यासाठी आपल्याला अभ्यासही केला पाहिजे, नवा इतिहासही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खूप अजून मी फक्त महाराष्ट्रातच फिरलो, अजून तुम्हाला गुजरातमध्ये नाही घेऊन गेलो, आंध्रात नाही घेऊन गेलो, कर्नाटकात नाही नेलं. कर्नाटकामध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सन्नाटी नावाचं जे क्षेत्र सापडलेलं आहे, त्याच्यावर पण एक हिंदू देवतेचं मंदिर होतं. ते पडलं म्हणून पुनर्बांधणीसाठी ज्यावेळेस खोदकाम झालं आणि तिथे नंतर उत्खननामध्ये जे काही मिळालं, तिथे शिलालेख मिळालेत आणि तिथे सिद्ध झालं की दक्षिणेतली सम्राट अशोकाची ती राजधानी होती. आणि महेंद्रा जो श्रीलंकेला गेला तो तिथून रवाना झालेला होता श्रीलंकेला जाण्यासाठी. हा इतिहास पण तिथे मिळाला. अशा एक ना अनेक पुरातत्वदृष्ट्या अगदी काश्मीरमध्ये अंबरान नावाचं जे ठिकाण जम्मूमध्ये सापडलं, प्रचंड मोठं बुद्धविहार तिथे आहे. आंध्र प्रदेशातल्या अमरावतीमध्ये तर आपण सर्वांना माहिती असेल किंवा ऐकून तरी असाल आपण, खूप शिलालेख आणि बुद्धमूर्त्या आणि अवशेष जुने सापडलेले आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की हे तर फक्त भारतातलं झालं. मी तुम्हाला पाकिस्तानातही घेऊन जाणार होतो, अफगाणिस्तानमध्ये घेऊन जाणार होतो, तुर्कस्तानमध्ये घेऊन जाणार होतो, कारण तिथे जे अवशेष सापडलेले आहेत ते तर इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही आणि आपण तिथे कधी जाण्याचा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. आता इथल्या तर मी मगाशी बोलताना म्हणालो की इथले जे जे प्राचीन अवशेष जे मिळाले, जिथे जिथे मूर्त्या सापडल्या, त्यांची जी बिभत्सता केलेली आहे, त्यांना शिजूरपासून जे देवी देवतेचं रूप दिलं गेलेलं आहे, कदाचित अशा प्रकारचं रूप आपल्याला पाकिस्तानमध्ये आढळणार नाही. कारण त्याचे काही युट्यूबर वगैरे त्या शेकडोनी बुद्धविहार पाकिस्तानमध्ये आहेत. अफगाणिस्तानमध्ये तर आपणास माहित आहे की बामियान या क्षेत्रामध्ये जगात सगळ्यात उंच अशी मूर्ती तिथे कोरलेली जी तालिबानींनी फोडली. आणि आता ही तालिबानी काय करतील हे सांगता येत नाही. परंतु जे कंदाहार आजचं अफगाणिस्तानमधलं आहे ते त्या काळामध्ये गांधार होतं. आणि गांधार शैली जगातल्या 2 मूर्तिकलेच्या शिल्पकलेच्या ज्या सर्वोत्कृष्ट शैली मानल्या गेलेल्या आहेत, त्यामध्ये एक ग्रीकांची शैली मूर्तिकलेमधली आणि दुसरी गांधार शैली जी अफगाणिस्तानमधलं आता कंदाहार आहे, त्यातली सर्वात सुंदर, जगात सर्वात सुंदर बुद्धमूर्ती ही त्या गांधारच्या म्युझियममध्ये आहे. तेव्हा आता तिथे तर काही जाणं आपल्याला जाऊन ते बघणं प्रत्यक्ष तर शक्य आहे. परंतु आपण आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण प्रयत्न करायला हवा की कधीतरी या स्थळांना आपण भेटी दिल्या पाहिजेत. तुर्कस्तानमध्ये सुद्धा, कारण सम्राट अशोकाचं राज्य हे तुर्कस्तानपर्यंत होतं आणि कुणालाने सुद्धा तिथे बरेचसे बुद्धविहार त्या भागामध्ये बांधलेली होती. त्याची नावं जरी मी घेतली तर मला 5-10 मिनिटं लागतील. इतके बुद्धविहार आणि इतके शिल्प तिथे पाकिस्तानमध्ये, तुर्कस्तानमध्ये आहे. तेव्हा आता थांबायला हवं, वेळ झालेला आहे. मी 8 मिनिटं दिलेल्या वेळेच्या अधिक घेतलेल्या आहे, तेव्हा त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. याविषयी फक्त एक जागृती करावी आणि आपण ज्या क्षेत्राला भेटी देतो त्याविषयी एक श्रद्धा आपल्या भावामध्ये निर्माण होऊन आपण या ठिकाणी स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. म्हणून मी त्याला धम्मपर्यटन असं शीर्षक दिलं. आपण हे समजून घ्यावं. आणि परत माझ्या व्याख्यानामध्ये काही पुनरुक्ती झालेली असेल त्याबद्दल मी सुरुवातीलाही क्षमा मागितली होती. माझ्या व्याख्यानाच्या शेवटी सुद्धा आपण सर्वांना क्षमा मागतो. आणि काही चुकीचं उच्चारण झालं असेल तर मला क्षमा करावी. आणि आपण मला संधी दिली, बुद्धविहार समन्वय समितीचे मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. साधू 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 साधू. दादा बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आपण या व्याख्यानासाठी उपस्थित राहिलात आणि अतिशय उत्कृष्ट असं प्रबोधन या ठिकाणी केलं.
त्याबद्दल बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित जे उपासक उपासिका बंधू भगिनी आहेत त्या सर्व समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने आपले अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. धम्म पर्यटन हा विषय अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि तो संपूर्ण असं वाटतं त्यातूनही आपण ज्या साध्या सोप्या सरळ सुटीत पद्धतीने अतिशय उत्कृष्ट भाषा शैलीमध्ये ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस ते आणखीन प्रभावी होतं आणि ऐकावं असं वाटतं, श्रवणीय होतं. यापुढेही धम्म पर्यटन या विषयावरती आम्ही आपले मार्गदर्शन निश्चितच घेऊ. आपणास सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येईल. आज आपण वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल पुनश्च आपले आभार व्यक्त करतो. यानंतर आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की भाऊ आपण कृपया धम्मपालन गाथा घ्यावी व त्यानंतर मंगलमैत्री करून आजच्या व्याख्यानाची सांगता करावी. आदरणीय अशोक भाऊ. दादांचे धन्यवाद मानून ऋण मानून वेळेचं आपण तारतम्य बाळगूया म्हणून आपण सगळेजण हात जोडावे. ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या मृत व्यक्तीच्या प्रती आपण आदरांजली वाहूया. त्यांच्या परिवाराला दुःखातून सावरण्याचं बळ येवो याच्यासाठी त्यांची मंगल कामना करूया. ज्यांचे वाढदिवस असतील त्यांच्या प्रती आपण मंगल कामना करूया. त्यांना दीर्घायुष्य मिळो, त्यांना चांगलं आरोग्य मिळो. साळवे दादाच्या मुलीची प्रकृती लवकर दुरुस्त हो अशी मंगल कामना करूया. सर्व आजारी हे बरे होत, प्राणी मात्र सर्व सुखी हो, शत्रूंचंही भलं हो आणि मित्रांचंही भलं हो. आपण सर्वजण अशी मंगल कामना करण्यासाठी आपण सर्वांनी हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी. जागे बुद्ध सदृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी.
सबका मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम्मि च। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योच अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजयामि। आपण सर्वजण उद्या व्याख्यानासाठी हजर राहूया। काही सूचना असेल तर पठारे सर सूचना करतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील। आदरणीय पठारे। धन्यवाद भाऊ। आपले आजचे सन्माननीय व्याख्याते आदरणीय बबनदादा सहांदे यांनी अत्यंत उत्कृष्ट असे मार्गदर्शन आपल्या सर्वांचं आज केले, त्याबद्दल पुनश्च आदरणीय बबनदादांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करूयात। बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील अगदी मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करूयात। त्याचबरोबरीने जे उपासक उपासिका बंधू भगिनी आजच्या या व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करूयात। आदरणीय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे उद्या आपण 7:30 वाजता निश्चित पुन्हा या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे। लिंक तीच आहे, वेळ तीच आहे, नवीन विषय नवीन वक्ते अवश्य जॉईन करा, मोठ्या संख्येने जॉईन व्हा। तोपर्यंत पुनश्च सर्वांस नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। आजचे व्याख्यान संपले असे जाहीर करतो, थांबतो। धन्यवाद। गुड नाईट।